पुढची एक महत्त्वाची अपडेट समोर येते। साताऱ्याच्या पुसेसावळी गटामध्ये भाजपचा विजय झाला। पुसेसावळीमध्ये भारतीय जनता पक्षाने मोठं यश मिळवलं। भाजपच्या तेजस्विनी विक्रम कदम या उमेदवार होत्या, त्या आता विजयी झालेल्या आहेत। मासुर्णे गणातील प्रगती कोकाटे पाटील विजयी झालेले आहेत। तर पुसेसावळी गणामध्ये राष्ट्रवादीचे संग्राम कदम हे विजयी झालेले आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही गट आणि गणाचे निकाल आता समोर आलेले आहेत। मोहिनीताई सागर खोत बागणी जिल्हा परिषद मधून विजयी झाल्याची एक महत्त्वाची अपडेट समोर येते। मोहिनी खोत या आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई आहे, त्यांचा विजय झालाय। रयत क्रांती पक्षाच्या बागणी जिल्हा परिषद मधून त्या विजयी झालेल्या आहेत। त्यामुळे खोत यांचा हा मोठा विजय पाहायला मिळतोय। मोहिनीताई सागर खोत या विजय झालेल्या आहेत। सातारामधील अपडेट आपण पाहूयात। 65 पैकी 59 जागांचे निकाल आतापर्यंत हाती आले, पैकी भाजप 32, शिवसेना 10, राष्ट्रवादी 17, काँग्रेसला 0 जागा मिळालेल्या आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष 0, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 0। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मोहिनीताई सागर खोत बागणी जिल्हा परिषद मधून विजयी झालेले आहेत। मोहिनी खोत या आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई आहे, त्यामुळे खोत यांचा या निवडणुकीमध्ये मोठा विजय झालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।